गार्लिकवाला चिवडा घेतलेला बघा लास्ट टाइम. आपण तोच आहे बट लसूणवाला होता तो, लसूण. अच्छा तो लसूणवाला होता का? मला वाटलं गार्लिकवाला होता. बट हे आम्ही इनोव्हेशन करतोय काहीतरी टेस्ट एनहान्स करण्यासाठी. उद्या नाही आजच. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पर हम करते कल करे सो आज करे सो कल. चुकीचं आहे मग हे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे संडे. काल आम्ही मस्त ऐकायला वगैरे जाऊन आलो आणि आज अगदी आरामात उठलो आहे कारण रात्री झोपायला बरंच लेट झालं होतं. आज सुट्टी होती तर टी व्ही बघ वगैरे असा टाईमपास चालू होता. मग अगदी आरामात उठलो. त्रिशा उठली, फ्रेश झाली आणि लगेच स्विमिंगला गेली आहे. मी आत्ता चहा ठेवला आहे आणि आज मी एकदम वेगळा मेनू बनवणार आहे, म्हणजे फर्स्ट टाईमच बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी. राजेशने एक व्हिडिओ बघितला होता तर ते बोलले की आपण हा मेनू ब्रेकफास्टसाठी ट्राय करू शकतो आणि म्हटलं आज करूया ट्राय. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. आत्ता मी त्याला लागणारे जे बटाटे आहेत, 2 बटाटे मी उकडायला ठेवले आहे. ते बॉईल झाले की पुढची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत आम्ही चहा वगैरे घेतो आणि मग मी ब्रेकफास्ट स्टार्ट करेल बनवायला. कालचा तुमचा कप घेऊन जायचं. हा ऑफिसमध्ये कोणता आहे आत्ता मला आठवतच नाही. असंच एक डीमार्ट म्हणून घेतला, तो फार खराब झाला. दुपारी जाऊ आपण स्मार्ट बाजारला. तर इथे हे 2 बॉईल केलेले बटाटे घेतलेत मी. ते आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. मी टाकायला लागले होते आणि नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे, मग मी ते टाकता राहू दिलं. सो आता हे मी इथे टाकून घेते. तर इथे हे बटाटे घेतले आहे. आता ही वाटी आहे, छोटी आहे ही वाटी, तेवढे अर्ध्याला थोडेसे जास्त असे मी हे पोहे घेत आहे. आणि तांदळाचं पीठ पण यात ॲड करणार आहे. तांदळाचं पीठ मी अंदाजेच ॲड करते. जेवढे पोहे घेतलेत त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं हे तांदळाचं पीठ मी इथे घेतलं आहे. आता हे सगळं मी ग्राइंड करून घेणार आहे. तर असं हे सगळं आता ग्राइंड करून घेतलं आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेते. तर हे सगळं मी आता ह्यात काढून घेतलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे व्हेजीस घालू शकतो. तर माझ्याकडे कॅप्सिकम होती सो ती मी इथे ॲड करून घेते. कांदा, गाजर पण घालू शकतो आपण बट माझ्याकडे आत्ता नाही आहे सो मी ह्या 2च गोष्टी घालते. आणि कोथिंबीर, ह्या 3 गोष्टी ॲड करून घेतल्या आहे. चिलीज पण घालायचं आहे. मी लाल तिखट घालणार होते, चिली घालू का? हिरवी मिरची पण घालूया आता आपण यात. प्लॅन चेंज झाला. हिरवी मिरची ऐवजी चिली फ्लेक्स आणि ओरेगानो ॲड करूया आपण असं राजेश म्हणाले. तर ते ॲड केलं आहे. हे काही तर रेसिपीत नव्हतं बट हे आम्ही इनोव्हेशन करतोय काहीतरी टेस्ट एनहान्स करण्यासाठी. सो आता हे मिक्स करून घेते. थोडं लाल तिखट घालूया. मसाला घालू का थोडं? हे जे आम्ही ॲड करतोय मसाले वगैरे ते आमच्या मनाने घालतोय. त्यांनी फार काय असं नव्हतं सांगितलं बट हे ॲडिशन आहे आमची. आणि मीठ, लाल तिखट घरगुती थोडा मसाला घातला मी आणि मीठ, हळद, बस ना. बस आता हे छान मिक्स करून घेऊ. मला हे खूप घट्ट वाटतं आहे. आपण थोडंसं पाणी ॲड करूया. इनो टाकतो कसं पण पाणी आधी ॲड करू ना थोडं. इनो टाकल्यावर ते ॲक्टिवेट व्हायला थोडंसंच पाणी घालणार. थोडंसं पाणी टाकूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे इनो.
तर अर्धा पॅकेट इनो घालते मी इथे आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी. छान मिक्स करून घेऊ. घालू सगळं. त्यांनी नेमकं मेजरमेंट कसलंच नव्हतं सांगितलं. थोडं उरलं होतं ते पण ॲड केलं. बघूया आता कसं होतं. मी इथे इनो यूज केला आहे. तुम्ही खाण्याचा सोडा पण यूज करू शकता. तर त्यांनी इनो यूज केलं होतं म्हटलं आपण पण इनोच यूज करून बघूया, कारण इनोने जास्त व्यवस्थित जाळी येते असं माझा पण एक्सपिरियन्स आहे. इनोच घातलं. बस ना एवढी कन्सिस्टन्सी अशाच प्रकारची त्यांनी पण ठेवलेली होती. एकीकडे मी तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि आता करून घेते एक एक पराठे. तवा इथे गरम होण्यासाठी मी ठेवला होता. आता थोडं तेल घालू आपण त्यावर आणि मोहरी घातली होती त्यांनी. आपण पण मोहरी ॲड करतो. ते भाजून थोडंसं गरम झालं की मोहरी टाकूया म्हणजे ती छान तडतडेल. पराठे टाकून घेऊ. खूप पातळ असे नव्हते ते. खूप पातळ असे नाही करायचे. थोडेसे जाडच काइंड ऑफ पॅनकेक असे करायचे आहेत. आता एका बाजूने ते झालं का नाही ते बघू आपण आणि मग उलटवून घेऊया. छान जाळी आली आहे. मस्त जाळी आली. ती मोहरी तर दिसतच नाहीये मला. हो तिथे आहे बघा थोडी थोडी. घालूया आता आपण यावर. उलटायची खूप घाई नाही करायची, कारण बटाटा आहे चिकट असतो तो. तर प्रॉपर ते असं कुक नाही झालं तर पराठा तुटू शकतो. म्हणून खूप घाई नाही करायची. एका बाजूने छान व्यवस्थित झाला की मग दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा. उलटवून घेऊया आता आपण. झालं आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि थोडा वेळ ह्या जाळीवर काढते मी, म्हणजे वाफ निघून जाईल आणि मग ताटात घेता येईल. दिसतो तर एकदम मस्त आहे. बघूया आता टेस्ट कशी झाली आहे ते. रॉ टेस्ट करतो. खरंच ॲड करू शकतो का आपला ब्रेकफास्टच्या मेनूमध्ये? 100%. चांगलं आहे ना. मस्त. गाजर नव्हतं ना तर आपण गाजर पण टाकू शकतो किसून. चांगलं आहे. तुला पण देते. त्रिशाचा ऑलरेडी खाऊन झालं आहे. मॅगी खाल्ली तिने, कारण ती स्विमिंग करून आली. तिला खूप भूक लागली होती आणि कंट्रोल नव्हता होत, तर तिला मग मॅगी करून दिली हे बनवेपर्यंत. तर आता तू थांब, ट्राय कर नवीन मेनू. खायच्या आधीच. चांगलं आहे. चांगला. हॅलो. तर आता दुपारचे ऑलमोस्ट 3:30 वाजले आहे. आमचं मस्त जेवण झालं. थोडा वेळ टी व्ही वगैरे बघितला. त्यानंतर राजेशने नवीन चाकू घेतला काल आयकियामधून. त्याच्याने वॉटरमेलन कापून त्याचा काय म्हणतात शुभारंभ केला. ते वॉटरमेलन आम्ही खाल्लं आणि आता चाललो आहे
मॉलमध्ये. आणि मॉलमध्ये चाललो आहे कारण त्रिशाला फुटवेअर घ्यायचे आहे. तिचे 2 फुटवेअर होते, ते दोन्ही छोटे झाले आहे. तर म्हटलं चला आता हिला फुटवेअर घेऊया. आणि अजून काय घ्यायचं आहे, स्मार्ट बाजारला जायचं आहे, थोडं ग्रोसरी आणायचे आहे, बऱ्याच घरातल्या वस्तू संपल्या आहेत, असं जायचं आहे. चला किती छोटा आहे. हे बसला बघू तुझी पॅन्ट वरती कर, आरामात बसलाय. नाही चालू बाबा. काय वाटतं तुला, छोटा वाटतोय? मागून असं वाटत असेल तिला, पुढे हेच होत असेल ना, मे बी अंगठा असा फोल्ड झाला. हा. एक साईज पुढची बघा बरं. नाही भेटलं. नाहीये. हीच मोठी साईज नक्की आहे का त्रिशा? आणि त्रिशाला क्रॉक्सच पाहिजे. आणि आम्ही खूप ठिकाणी त्रिशासाठी क्रॉक्स बघितले, बट त्रिशाची साईज मिळतच नाहीये, असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि काय बोलत होते यार, हे तुम्ही दोघं ना मध्ये डिस्टर्ब करतात मला. हां, तर क्रॉक्स तर काय मिळत नाही आहे. साईज ॲक्च्युली क्रॉक्स भरपूर बघायला मिळाले, बट साईज इश्यू होतो आहे. जे आवडत आहेत त्यात साईज मिळत नाही आहे. तर मग आणि क्रॉक्स सोडून आम्हाला एक फ्रॉक आवडला आहे त्रिशाला आणि मला. काय ग त्रिशा? तर आता असं ठरलं, डायरेक्ट बेसमेंटला जायचं. तर आता असं ठरलं, ठीक आहे आपण क्रॉक्स एकदा ऑनलाईन चेक करूया. जे आम्हाला आवडले आहे त्याची ऑनलाईन साईज मिळते का, कारण ते बोलले की एकदा ऑनलाईन चेक करा. आता बघूया, तसं मिळालं तर ते घेऊ. बट आत्ता तरी त्रिशाला एक फ्रॉक घेणार आहे. घ्यायचा ना? उद्या नाही, आजच. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पर हम करते कल करे सो आज करे सो कल. चुकीचं आहे मग हे. नाही ना बाबा, तसंच करतो. तर शॉपिंग झाली आमची. आता आम्ही बाहेर आलो आहे मॉलच्या. क्रॉक्स तर काय मिळाले नाही, बट फ्रॉक मिळाला त्रिशासाठी, तो आम्ही घेतला. छान मिळाला. त्रिशा बारीक आणि हायटेड असल्यामुळे साईजचा इश्यू होतो तिला, फुटवेअर किंवा ड्रेस दोन्हीमध्ये. सो जेव्हा मला मिळेल तेव्हा मी घेऊन घेत असते, कारण जेव्हा आपण असं स्पेसिफिक घ्यायला जातो तेव्हा नाही मिळत. म्हणून मला जेव्हा ड्रेस मिळेल तेव्हा मी ड्रेस घेऊन घेते, कारण लागतातच. हाईट वाढत आहे त्यामुळे कपडे पटापट छोटे होतात. सो मी जेव्हा मिळेल तेव्हा घेऊन घेते. तसंच आज एक मला फ्रॉक आवडला, तो तिला परफेक्ट बसला, मग मी घेऊन घेतला. क्रॉक्सचं आता बघूया कसं होतं ते. आणि हे मेंडेटरी आहे, आम्ही संध्याकाळचं बाहेर आलो तर हे मेंडेटरीच असतं यांचं. बाहेर नाही आलो तरी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर यांना बाहेरचाच चहा प्यायचा असतो. आणि त्रिशाचं हे डोनट क्रीम रोल होता. इच्छा झाली एकदम. ठीक आहे, चला आता स्टार बाजारला जायचं आहे ना, ग्रोसरी घ्यायची आहे, तर स्टार बाजारला जायचं आहे. तर असा आहे वीकेंड आमचा, सगळी घरातली कामं वगैरे आणि ट्रॅफिक ॲज युजल, वीकेंडची ट्रॅफिक. हा एक फायदा आहे आम्हाला की घराच्या बाजूलाच मॉल असल्यामुळे, त्रिशा मागे हो गाडी येते, घराच्या बाजूलाच मॉल असल्यामुळे कधी पण येऊ शकतो आणि ट्रॅफिक वगैरे, पार्किंग वगैरे हा इश्यू नसतो. सो असं आहे. आणि स्टार बाजारला जायचं म्हणून राजेश गाडी आणायला गेले, तोपर्यंत बघा आम्ही इथे थांबलो आहे. तर हिचं काय चाललंय, एक्झरसाइज करणं. हळू ओ मॅडम, हळू जरा. मी खूपच छोटी होती, याच्यापेक्षा पण स्पीडमध्ये केली. बस झालं, चला आता. सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन एक देऊ, एक सनफ्लॉवर सोयाबीन एक आहे घरी. सोयाबीन नाही दिसत आहे पण. ते लास्ट टाइम आपण गार्लिक हे घेतली होती, कोणती होती? नाही माहिती. चिवडा जो गार्लिकवाला, तिथे गार्लिक दिसलं म्हणून म्हटलं. गार्लिकवाला चिवडा घेतलेला बघा लास्ट टाइम.
आपण तोच आहे बट तो लसूण वाला होता तो लसूण. अच्छा तो लसूणवाला होता का? मला वाटलं गार्लिकवाला होता. व्हिडिओ काय कट केला? कन्फ्युजन झालं थोडं. चुकीचं आहे ना. लगेच व्हिडिओ पॉज. चला मला काम तुला घे. मला आवड अगदीच प्लेन वाटेल का? मग ग्लासमध्ये हीच आहे डिझाईनवाले नाही त्या ह्याच्या ठीक आहे ना. प्लेन आहे ठीक. हा सेट आहे माझा. हो सेट आहे. 12 पीस डिनर सेट आहे पण नाही करत. तो टिफिन आवडला होता मला. घ्यायचा आहे का? विशाल आपण नेमका अलाउड नाही आहे स्कूलला असा. स्टील एकदम लागतो मस्त ना. होता. आतून स्टीलच आहे बट आता हिला स्कूलला सगळंच पूर्ण टिफिन स्टीलचं सांगितलं बा. मस्त होतं. हे पण एकदम छान होतं. तुम्हाला घ्यायचं का कधी राईस? नाही बघू आपण अजून एका ठिकाणी मग. म्हणून ते का असं आहे स्वतःचा 2 टिफिन ऑर्डर केले ते आवडले नाही अजून टिफिन मिळेल ना तुम्हाला. गार्लिकची चिवडा खाऊ की लसूणची चिवडा खाऊ आम्ही? चला चला चला. तू काय असते तू पण तशीच आहे. खाना? घे. थोडा आहे अर्धा पॅकेट आहे तो संपल्यावर घेऊ की घेऊ आता. आणि त्या दिवशी घरी गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंग 7:30 वाजेचं. त्रिशा स्कूलला गेली होती आणि त्यानंतर आम्ही धुरंधर मूवी बघण्यासाठी गेलो होतो. ॲक्च्युली फर्स्ट टाईम आम्ही एवढा अर्ली मॉर्निंगचा शो बघण्यासाठी आलो होतो. सगळे आउटलेट बंद आहे. एवढा शांत शांत मॉल पहिल्यांदा बघायला भेटला आहे ना. पहिल्यांदाच बघितलं एवढं शांत मग. एक तर आपण रात्रीच्या पण शोला येत नाही कधी लेटच्या आणि सकाळच्या तर पहिल्यांदाच आलं. कोणीच नाही मॉलमध्ये एकदम शांतता. आधीचा पण एक शो असतो होता. मला माहित आहे मी चेक केलं होतं ह्याच्या आधीचा पण शो असतो ते. तर आमचा मूवी बघून झाला आणि मॉलमध्येच होतो तर मला वायपर घ्यायचं होतं सो ते घेण्यासाठी आता आलो आहे आम्ही आणि मला मिळालं आहे ते. आता घरी जातो. त्रिशाची स्कूलमधून येण्याची पण वेळ होत आहे. 15 मिनटात येईल ती. सो पटकन मला आता हे बिल करून घरी जायचं आहे. हॅलो. तर सकाळी आम्ही मूवीला जाऊन आलो. तुम्ही बघितलं मूवी एकदम छान होता. म्हणजे मी खूप कधीची एक्सायटेड होती की सेकंड पार्ट कधी येणार कधी येणार. मी खूप वाट बघत होते 19 मार्चची कारण मला सेकंड पार्ट कधी बघेल असं झालं होतं. आणि बट तेव्हा जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी नेमकं नाशिकला होते आणि मम्मी पप्पांना मूवी वगैरे बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. सो मी नाही गेले तिथे आणि इकडे आल्यानंतर पण मग आमचं तिरुपतीला जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर तेव्हा नाही जाता आलं. आणि मग आज आम्ही गेलेलो. त्रिशा स्कूलला गेलेली आणि तिला घेऊन नाही जाऊ शकत कारण ती लहान आहे सो तिला नाही घेऊन गेलो. बाकी मूवी बघायला आम्ही तिला घेऊन जातो बट ह्या मूवीला नव्हतं नेऊ शकत. सो ती स्कूलला गेली की मग त्यावेळेतच आम्हाला जाऊन बघणं शक्य होतं. सो आज आम्ही मग ती स्कूलला गेल्यानंतर गेलो आणि आलो आणि मस्त मूवी होता. एकदम छान होता. त्यानंतर दुपारी आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं आणि त्रिशाची स्कूल सुरू झाली आहे आणि टाईम पण लवकरचा आहे तर लवकर उठावं लागतं. त्यामुळे दुपारी खूप झोप येत होती. आम्ही झोपलो. उठल्यावर थोडंफार स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 7:15 वाजले आहेत आणि म्हटलं चला आता आपण ब्लॉग स्टार्ट करूया आणि स्वयंपाकाला पण सुरुवात करूया. तर आज मी बनवत आहे कोथिंबीरचे थालीपीठ जे की आम्हाला तिघांना पण प्रचंड आवडतात. म्हटलं चला आणि कोथिंबीर स्वस्त पण झाली आहे. म्हटलं चला थालीपीठ तर झालेच पाहिजे. मस्त असे मी आता थालीपीठ बनवून घेत आहे. तर मी कसे बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. असा काय प्लॅन नव्हता की रेसिपी शेअर करूया म्हणून. सो मी सगळं 1-2 इन्ग्रेडियंट्स घेतल्या गेले माझ्याकडनं बट मी तुम्हाला सांगते की मी काय काय यूज करते ते. तर इथे खाली भरपूर अशी ही कोथिंबीर धुवून आणि चिरून घेतलेली आहे.
त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आणि हे जे आता तुम्हाला दिसत असेल हे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे मी. आणि ह्याच्यात आता थोडंसं डाळीचं पीठ घेत आहे, म्हणजे बेसन पीठ हे घेत आहे. ह्याचं असं माझं कुठल्याच याचं प्रमाण नाही आहे, मी सगळं अंदाजेच घेत असते, असं काय मोजून मापून वगैरे नाही घेत थालीपीठला. आणि थोडंसं मी ह्यात तांदळाचं पण पीठ ॲड करते, खूप नाही घालत, थोडंसं, कारण आम्हाला थोडेसे असे कुरकुरीत झालेले आवडतात, मग तेवढ्यासाठी एकदम थोडं असं हे तांदळाचं पीठ घालते. आणि याच्यामध्ये आहे हे लसूण, हिरवी मिरची आणि जिरं, हे 3 गोष्टींचं मी हे पेस्ट करून घेतली आहे, ती याच्यात घालणार आहे. आणि लाल तिखट, हिरवी मिरची आहे म्हणून लाल तिखट असं नॉर्मलच घालेल, खूप नाही घालणार. आणि ही मिरची तिखट पण आहे, सो हे. आणि टेस्टसाठी घरगुती जो आपला मसाला असतो थोडासा तो घालणार आणि मीठ घालणार आहे. आणि कांदा पण ॲड करायचा आहे मला, सो मी इथे हे 2 छोटे कांदे घेतले होते, बारीक चिरून घेतले. तर आता हे सगळं असं मळून घ्यायचं. हॅलो, तर जेवण वगैरे झालं आमचं आणि मी तुम्हाला ती रेसिपीमध्ये काय इन्ग्रेडियंट्स घातलेत हे दाखवले. आणि त्यानंतर मी विसरून गेले की थालीपीठ कसं झालं आहे, चटणी दह्याची मी कशी केली वगैरे हे दाखवायला. नंतर माझ्या लक्षात आलं जेवण वगैरे झाल्यानंतर. बट माझ्या मते मी दह्याची चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये, आणि थालीपीठची रेसिपी नव्हती शेअर केली, ती मी आत्ता केली. आणि छान आमचं जेवण वगैरे झालं आणि आता वॉकला जायचं आहे. ऑलमोस्ट 10 वाजले, आता थोडा वेळ वॉकला जाऊन मग येणार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आणि जी मी ब्रेकफास्टवाला मेनूची रेसिपी शेअर केली होती ती नक्की ट्राय करा, मला ती एकदम इझी वाटली. म्हणजे जे आपण आलू पराठे करतो नेहमीचे कणिक भिजवून वगैरे, त्यापेक्षा मला हे सोपं वाटलं आणि तितकंच हेल्दी पण आहे. म्हणजे कणिक भिजवा, मग ते बटाट्याचं सारण वगैरे बनवा, त्यापेक्षा हे बेस्ट आहे. तर आणि टेस्ट पण खूप जास्त छान झाली होती त्याची, आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ट्राय केलं तर कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.